हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. प्रीती लाईफ कसे सर्व मस्त मजेत असतील. तर पहिल्यांदा मी सॉरी बोलते, कारण की कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर जणांना कन्फ्युजन झालं की मी नेमकं काय बोलते, कोणत्या विषयावर बोलते हे कन्फ्युजन झालं. तर मी ह्या विषयावर बोलत होते की मी चॅनल का बंद केलं आणि मला शून्यातून का सुरुवात केली मी. तर मी चॅनल ह्यासाठी बंद केलं होतं कारण की त्या चॅनलमध्ये मला बोललं गेलं होतं की चॅनल आमचं आहे, चॅनल माझ्यामुळं चालतो आहे, माझ्या मोबाईलमध्ये हे होते ते होते, भरपूर साऱ्या गोष्टी झाल्या होत्या. म्हणून मग मी तो चॅनल बंद केलं होतं आणि शून्यातून सुरुवात माझी. मला परत नवीन चॅनल ओपन करायचा होता, कारण की नवीन चॅनल ओपन केल्यावर ठीक आहे मी सोशल मीडियावर होते, पण यूट्यूबवर मी बरेच दिवस म्हणजे ऑफ होते, बंद होतं माझं चॅनल. म्हणून मग पटकनी ग्रोथ घेण्यासाठी मला टाईमच लागणार होता. म्हणून मग मी परत शून्यातून सुरुवात माझी तिथून झालेली आहे. आणि जेव्हा माणसाकडे काही नसतं ना, तेव्हा माणूस ठीक आहे बाबा आता माझ्याकडे काहीच नाही गमावण्यासाठी, म्हणून मी परत सुरुवात करू शकते, अशा काही गोष्टी होतात. आणि 1 वर्षापूर्वी आणि मी हे पण बोलले की माझं शिक्षण मी स्वतः केलं, कारण का भरपूर गोष्टी माझ्या कानावर आल्या की शिक्षण आम्ही केलं आणि आता ही निघून गेलेली वगैरे भरपूर साऱ्या काही गोष्टी माझ्या कानावर येत होत्या. म्हणून मला त्याचं क्लिअरिटी द्यायची आहे. आणि मी 1 वर्षाची का वाट पाहिली, कारण काय मी 3-4 महिने चॅनल बंद ठेवला होता. मी लगेच परत चॅनल चालू केलं 4-5 महिन्यानंतर. मी तेव्हा पण सांगू शकत होते, पण मी स्वतः स्टेबल नव्हते त्या गोष्टीसाठी. आता मी का स्टेबल आहे, मी सर्व गोष्टी करत आहे, सर्व गोष्टीमध्ये मी एकदम स्टेबल झालेली आहे, विचारांनी स्टेबल झालेली आहे, सगळं माझं माइंडसेट प्रॉपर हे झालेलं आहे. म्हणून मी आता सर्व गोष्टी बोलणार आहे आणि सर्व गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत. जे 10 लाख 15 लाखाचं पण काही आलं होतं कानावर किंवा त्या पण गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहेत आणि सांगणारच आहे, कारण की माझी बाजू मला क्लिअर करायची आहे आणि क्लिअरच मी तुम्हाला दाखवणार आहे. दाखवणार म्हणजे आहे तर मग काय बोलतात त्याला, डर नाही तर काय, कर नाही त्याला डर कशाला, काहीतरी अशी म्हण आहे ना. मला प्रॉपर नसेल आली तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर मग म्हणून मग मी सांगणार आहे. तर 1 वर्षापूर्वी काय घडलं होतं, तर 1 वर्षानंतर मी हे व्हिडिओ टाकत आहे. तर 1 वर्षापूर्वी असं घडलं होतं. तर भरपूर साऱ्या त्या गोष्टी सारख्या होतच होत्या आणि तरी पण मग मी 1 वर्षानंतर हा डिसिजन घेतला, कारण की बोललं की नाही, आपण कवर सहन करायचं, सहन करण्याच्या पलीकडे गेलेल्या आहेत काही गोष्टी, नाही सहन होते तर आपल्याला डिसिजन घेतलेलाच योग्य पडेल. तर 1 वर्षापूर्वी माझे पेपर वगैरे चालू होतं. फर्स्ट इयरला पण सेम तेच सिच्युएशन, सेकंड इयरला पण सेम तीच सिच्युएशन. सेकंड इयरला माझे पप्पा फर्स्ट इयरला माझे पप्पा एक्सपायर झाले, माझे पेपर झाले आणि पप्पा एक्सपायर झाले. तिथून पुढं काय गोष्टी एवढ्या होत गेल्या क्रिटिकल. तर प्रत्येक गोष्टीमध्ये भेदभाव चालूच होते. तुम्हाला माहिती होतं मी माझ्या मोठ्या बहिणीपाशी राहत होते, म्हणजे काही एकत्र नव्हतं, वेगवेगळं होतो. आणि ती मला भरपूर साऱ्या गोष्टींना सपोर्ट करायची, माझ्या शिक्षणाबाबत म्हणा किंवा ज्या छोट्या मोठ्या गोष्टी लागतात मदत म्हणा, त्या पण मला करायची. तर आमचं छोटं मोठं देवाणघेवाण चालायचं. त्या पण गोष्टी काय, त्याच्यामध्ये पण लगेच घरात वादावाद चालू होते, सारखे कॉल चालू असायचे, हे केलं का ते केलं का. तर आपण हे करतो ना, काय बोलतात त्याला, लग्न करतो ना एखाद्याबरोबर, तर आपली काहीतरी जिम्मेदारी असते, हे महत्त्वाचं असतं. जर आपण एखाद्याची जिम्मेदारी घेऊ शकत नसेल तर आपण ते पाऊल उचललंच नाही पाहिजे. तर मी आत्ता सध्या 2 माणसं काय 4 माणसं सांभाळू शकते एकटी, एवढी मी म्हणजे समर्थ झालेली आहे आणि करत आहे. आणि आता आणि हां, मी स्वतः सगळं करू शकते आणि म्हणजे मी सांभाळू शकते 4 माणसं. म्हणून मी सांगू शकते की बाबा मी करते म्हणून. जर आपण जबाबदारी घेऊ शकत नाही ना, तर त्या गोष्टीकडं पाऊल उचललंच नाही पाहिजे किंवा बोललंच नाही पाहिजे. आणि भरपूर साऱ्या अशा गोष्टी, बारीक गोष्टी होत गेल्या आणि ते काय बोलतात ना, त्याला कसं असतं, थेंब तळे साचे. तर थेंबांनीच माणूस नाही म्हणतात ना, थेंब तळे साचे, तेव्हाच मोठं तळं भरलं जातं. तसंच काही गोष्टी गेल्या, बारीक गोष्टीमुळे ना सारं एवढं मोठं डबकं झालं, तळं झालं म्हणा, समुद्र झालं म्हणा. आणि त्याच्यापासूनच माणसाला काय असं वाटतं की ठीक आहे, ह्या वेळेस जाऊ द्या, ठीक आहे त्यावेळेस जाऊ द्या, ठीक आहे त्यावेळेस जाऊ द्या. तुम्ही अगोदरचे माझे जे जुने सबस्क्रायबर असतील त्यांना माहिती आहे प्रत्येक गोष्टीसाठी मी किती सॅक्रिफाईस केलेलं आहे. त्या गोष्टी मला आत्ता जरी आठवल्या ना, तरी पण माझ्या डोळ्यातून पाणी येतं, कारण की भरपूर साऱ्या गोष्टी आपण कधी त्या स्वप्नात पण पाहिलेल्या नसतात.
त्या गोष्टी माझ्याबरोबर होत होत्या आणि त्या मला समजल्याच नाहीत. मला समजत होत्या पण तरी पण असं वाटायचं की नाही आहे ठीक, आपण ह्या वेळेस नाही, पुढच्या वेळेस ते सुधारेल, ते सुधारेल, ते सुधारेल म्हणून मी त्याच्यामध्ये माझा वेळ घालवला आणि त्या वेळेचं मला तेवढं म्हणजे महत्त्व समजतंय. आणि माणसाची कशी एक चूक आहे ना, एक चूक सगळं लाईफ चेंज करून जाते, सगळी लाईफ चेंज करून जाते. म्हणून कोणताही डिसिजन घेताना, लाईफचं डिसिजन घेताना तर मी सांगेल की 1000 वेळा विचार करा, 1000 वेळा विचार करा. आणि पण 1000 वेळा तर विचार केलाच पाहिजे. पण जाऊ दे, माझ्या घरचे सपोर्टिव्ह होते, मला सपोर्ट केला माझ्या भावाने, माझ्या बहिणींनी, माझ्या आईने सपोर्ट केला म्हणून मी त्यांच्या आधाराने का होईना इथपर्यंत आलेली आहे आणि आता स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करत आहे. छोट्या छोट्या स्टेप बाय स्टेप का होईना मी चाललेली आहे आणि मी माझी अशी स्वप्न पूर्ण करेन. म्हणून 1 वर्षापूर्वी गोष्टी अशा काय घडत गेले, त्याच्या अगोदर पण घडत गेले. म्हणून 1 वर्षापूर्वी मी हा निर्णय घेतलेला आहे आणि तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी सांगायच्याच आहेत आणि सांगणारच आहे. तर म्हणून मी, कारण काय नवीन तर हे झालं होतं तर तेव्हा तर नुसतं असं काय बोलतात त्याला, एखादं खेळणं आहे ना, त्या खेळणं टाईप चालवलं होतं. इकडं उचलायचं, इकडं ठेवायचं, इकडून उचलायचं, इकडं ठेवायचं, इकडून उचलायचं, इकडं ठेवायचं. आणि शिक्षणाचा पण निर्णय मी घेतला 7 मे 2023 साली. माझ्या पक्क डोक्यात बसलं की आपण स्वतः काहीतरी करायचं, आपण स्वतःच्या पायावर उभं राहायचं. कारण का असे शब्द बोलले गेले होते की तुला ह्या घरात आणलेलं आहे, तू काही इथे येऊन मालकीन झाली का, तू काय, असं भरपूर साऱ्या गोष्टी. आता मला त्या सांगायच्या पण नाही आहे, ते मी सांगितलेल्या आहेत ऑलरेडीच. पण माझ्या तारीखसुद्धा देण्यात आहे 7 मे 2023. तेव्हा मी माझ्या शिक्षणाचा निर्णय घेतला आणि थँक गॉड सोशल मीडिया माझ्याबरोबर होतं, त्यामुळं मी इन्कम पण घेत होते आणि मी माझी जी फी आहे ती भरू शकले. आणि बाबासाहेबांच्या कृपेने स्कॉलरशिप भेटत होती, ती पण मला भेटली आणि माझं 2 वर्षाचा डिप्लोमा कंप्लीट झाला. डिप्लोमा कंप्लीट करून मी आता माझं चांगलं इन्कम घेत आहे, कमवत आहे. आणि त्याच्यानंतर मी आता काय बोलत नाही आहे, पण मला ते पुढचं शिक्षण करायचं ते पण मी नक्कीच करेन, नक्कीच करेन. आता मला असं कोणाला नाही आहे की बाबा डिसिजन घ्यावा लागणार आहे. तेव्हा मला पुण्याला शिफ्ट करायचं होतं, तेव्हासुद्धा मला माझा इथं जीव आला होता. प्रत्येक गोष्टीसाठी माझं इथं कंटास प्राणायचा, कंटास. पण आता मला त्या गोष्टी मी आत्ता सांगत आहे, कारण की आता मी स्टेबल झालेले आहे. म्हणून तेव्हा मी माइंडने पण नव्हते आणि कशानेच नव्हते. माणूस जेव्हा सर्व गोष्टींनी स्टेबल होतो ना, तेव्हा सर्व गोष्टी आपोआप हे व्हायला लागतात, ॲडजस्ट व्हायला लागतात. म्हणून मी काल काय बोलले ते तुम्हाला नाही समजलं, पण आजच्या व्हिडिओमध्ये समजले असेल नक्कीच मी का हे केलेलं म्हणून. कारण की माणसाला काय असं वाटतं की बाबा छोटे चुका आहेत, पण त्या छोटे चुकांच्याच कधी काय बोलतात त्याला लिस्ट लागत जाते. आपलं पण सेल्फ रिस्पेक्ट जपला पाहिजे. आपण जर तिथं आपला सेल्फ रिस्पेक्टच नसेल तर काहीच उपयोग नाही आहे, काय म्हणजे काहीच नाही आहे. मी तोंडावर त्याच गोष्टी सांगेल आणि व्हिडिओमध्ये पण त्याच गोष्टी सांगेल, त्या म्हणजे त्याच. तर चला मग, आताच कामावरनं आलेले आहे. भरपूर म्हणजे दमते, कारण त्या मेडिकलमध्ये गर्दी असते, माल वगैरे लावायचा असतो, प्रिस्क्रिप्शन वगैरे आपल्याला म्हणजे प्रिस्क्रिप्शनच म्हणते, जे बिलं असतात ते एंट्री करावे लागतात. मी तुम्हाला दाखवेल माझं मेडिकलमधले पण, मी तुम्हाला माझे ब्लॉग दाखवेल की मी काय शूट केलेलं आहे. थोडं म्हणजे मला जसा वेळ भेटेल तसं मी शूट केलेलं आहे, ते पण तुमच्यापर्यंत पोहोचवेल. आणि माझी खूप छान अशी लाईफ आहे, मी ती खूप छान जगत आहे आणि खूप छान एन्जॉय करत आहे. आणि आता पुढचं काय बोलतात त्याला, डिसिजन घेताना काय बोलतात त्याला, दूध पोळला माणूस ताक पण फुकूनच पेतं, तर नक्कीच ताक पण फुकूनच पेणार आहे. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तसेच छान व्हिडिओ येतील तुमच्यापर्यंत आणि तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर केल्या जातील.
सर्व गोष्टी क्लिअर केल्या जातील. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.